स्टार्ट. तर पीठ घेतलेलं आहे आणि त्याला पहिला मळून घ्यायचं. म्हणजे पोलपाटावरती मळलेलं जे ज्वारीचं पीठ आहे त्याला आपल्या हाताच्या कोपऱ्यातून दाबून ताकद लावून त्याला रब करून घ्यायचं. म्हणजे असं घासायचं त्याला, म्हणजे एक प्रकारे एकजीव करून घ्यायचं. ठीक आहे. ते एकजीव केल्यानंतर आपल्या हाताला लागलेलं पीठ आणि पोलपाटाला लागलेलं पीठ हे पुन्हा एकदा त्याला उकरून परत त्याचा गोळा बनवायचा. ठीक आहे. हा गोळा जो आहे पोलपाट स्वच्छ करायचं, जेणेकरून तुझं चपाती भाकरी त्याला चिटकली नाही हवी आहे. ठीक आहे. आता त्यानंतर ती प्रोसेस करते जी पहिल्याची भाकर आहे त्याला पलटण्याची. ठीक आहे. आता ही जी आहे हा गोळा छोटा रोल केला, रोल करून त्याच्यावरती दाबून एक पेठा बनवला त्याचा. ठीक आहे. पेढा बनवला आहे आणि त्यानंतर पोलपाटीवर गव्हाचं पीठ टाकलेलं आहे, ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे. ठीक आहे. ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे. ते बघ, इथे बघ जरा, इथे बघ ना. पसरून घेतले नको. हो, पसरून घेतलं पीठ. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पीठ लावून सेंटरला ठेवून आता एका हाताचा उपयोग करत करत ज्वारीची भाकरी जी आहे ती फिरवायची आहे. हा हात डावीकडे फिरवायचा आणि जो उजवा हात आहे तो असा फिरवत डावा राहायचा. हात सरळ ठेवायचा, उजवा हात गोल फिरवत राहायचा. हा, बरोबर. आणि भाकरी मोठी करत राहायची. हो, भाकरी मोठी करायची आणि त्याची किनार फाटली नाही पाहिजे. ती म्हण काय बरं, किनार फाटली नाही म्हणजे काय म्हण? दोन्ही हाताला थोडं पीठ लावायचं आणि दोन्ही हात एकसारखे. बरोबर. भाकर म्हणजे एक प्रकारची मुलगी आहे, तिला लहानपणापासून वळण लावावं लागतं. भाकरीला तिंबून एकजीव करून त्या मुलीला थापून 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 शिकवून शहाणं करायचं. तिला गोलाकार द्यायचा, तेव्हा ती भाकर, ती मुलगी सुंदर संसार करते. भाकरीची जी काठ आहे ती काठ तुटली नाही हवी आहे. बरोबर आहे. चीर पडू नये, नाहीतर तिच्या मनाला वेदना होतात है ना. तिच्या मनाला वेदना होऊ देऊ नये. जोरात थापू नये, जोरात थापायचं नाही, नाजूक हाताने करायचं. भाकर अशी दिसावी, थापल्यावर अशी दिसावी, फुगली हवी आहे. फुगली जावी. आता फुगेल. हो. बघू, ही आभईनी केलेली भाकर आहे. ही मी केली आहे बरं का. आणि ही भाकर पूर्ण फुगली होती. हो. बर. आता दुसरी भाकर होईपर्यंत थोडं थांबूयात आपण. झालेली आहे. आता ही भाकर टाकण्याची भी एक पद्धत असते. बर. शेकावं पण लागतं ना त्याला. दोन्ही क्रिया एका वेळेला कराव्या लागतात. बर. किती छान दिसते भाकर ना. असं वाटतं की भाकर घेऊन लगेच जेवायला बसावं. आता तुला भाकर टाकण्याची पद्धत बघा. सगळ्यात महत्त्वाचं, गॅस बारीक करायचं. भाकर चिटकलं असेल तर त्याला थोडं स्वच्छ करायचं. आता भाकर थोडी पोलपाटाच्या पुढं सरकवायची, अगदी थोडी, किनार हातात येईल एवढीच, अगदी थोडी. मग या भाकरीला थोडी डाव्या हातावर घ्यायची, हळूवार डाव्या हातावर घ्यायची थोडीच, आणि मग परत पूर्ण हात खाली घालायचा उजवा. बरोबर. हळू घेऊन ती वर हातात आली. बरोबर. बरं, ही भाकर एकदम नाजूक असते, तिला टाकताना सुद्धा हळू टाकायचं. काही लोक दोन्ही हाताने टाकतात. हात भीती वाटती, हाताला चटका तव्याचा बसेल म्हणून मी असं टाकते. बरोबर. आता परत त्याला थोडं पाणी टाकायचं आणि गोल लगेचच लावायचं, नाहीतर भाकर गरम झाली की पाणी लावता येत नाही. आणि तिला एकजीव करून टाकायचं. आता तिथं ती भाकर दमायला होती, तर आपण दुसऱ्या भाकरी सगळं भाकरी. तर पीठ असं मळून घ्यायचं, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. अशा मळलेल्या पिठामध्ये तेवढं कसपणा मिळत नाही, त्यामुळं आपल्याला पोलपाटीवरती आहे ना पुन्हा एकदा हाताने घासून घ्यावं लागतं.
ठीक आहे. किती छान प्रकारे ती भाकरी पूर्णपणे आईने बनवलेली आहे. ठीक आहे. आणि हा पेढा बनलेला आहे. ह्या पेढ्याला तुम्हाला पुन्हा एकदा एकजीव करावं लागेल. ठीक आहे. आणि इथे लक्ष द्या, उलटून घ्यायची आणि जास्त वेळ लागत नाही. 1 मिनिट किंवा 2 मिनिटामध्ये भाकर एक बाजू वाळून जातं, उलटून टाकायची. बघा इथे पण ती परत आता तशीच करते. भाकर जे आहे, पीठ जे आहे व्यवस्थित घासून घेते. असं जेवढं घासून घेताल त्या पद्धतीनं भाकर मऊ आणि कुसकुशीत होईल. ठीक आहे. कळतंय ना कसं होतंय ते? बरोबर, खूप छान. तिथे भाकरसुद्धा पाहताय, भाकरसुद्धा छान गरम होती आहे. ठीक आहे. ही विधी आहे. जवळपास तुम्हाला चपातीबद्दलची विधी माहिती आहे. ह्यामध्ये फार थोडा मोठा फरक आहे. जसे जसे तुम्ही करत जाल त्या पद्धतीने तुम्हाला लक्षात येईल. तुमच्या कम्फर्टप्रमाणे तुम्ही त्या गोष्टीला तुम्ही करू शकता. पण कालांतराने जसं तुम्ही करत जाल तसं तसं तुमची प्रॅक्टिस होत जाईल. गोळा केला, भाकरीकडे लक्ष पाहिजे. भाकरीकडे लक्ष हवं आहे. भाकरी पलटत राहायची. भाकर पचली, आता तिला शेकू द्यायची. परत पीठ घातले, बरोबर, परत पीठ फिरवले, खूप छान. मधी घेतले, गोळा ठेवले, भाकरीला थापायला चालू केले. मला वाटतं चपातीपेक्षा ही विधी फार इझी आहे ना? इझी आहे पण नाजूक आहे. नाजूक आहे, बरोबर. त्याला कस नसतो. चपातीला कसंही वाकडं तिकडं लाटलं तर चालतं. खूप छान. ही मॉडर्न आई आहे, तर ती जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालून बनवते बरं का भाकरी. तर या गोष्टीचं जरा आपण नोंद घ्यावी. तर मॉडर्न आई आहे, मॉडर्न सासू आहे. तरी आपण सुद्धा अशीच मॉडर्न बना, भाकरीयुक्त मॉडर्न सासू बना. भाकर बघा, आता भाकर दाखव. आता भाकर बघा कशी बनलेली आहे. एकदम खुसखुशीत फुललेली भाकर आणि एकदम म्हणजे खाण्याजोगी चविष्ट भाकर आहे. बघा खूप 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 छान बनलेली आहे. आणि आता मला खरंच भूक लागलेली आहे. पण पोहे खाणार आहे आपण. आता मी पोहे खाणार आहे. खूप खूप धन्यवाद आई. तू छान व्हिडिओसाठी आम्हाला मदत केलंस, तुझं नॉलेज शेअर केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय बाय. बाय 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 बाय.